श्री स्वामी समर्थ. तर आज इतका मोठा गोंधळ झाला, तर मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावेलच, तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा. तर त्या अगोदर म्हटलं इथं नाश्ता आंघोळ सगळं झालं होतं, देवपूजा झाली होती. आणि त्यानंतर मुलगीने म्हटलं मला भाकरी असेल तरच मी नाश्ता करणार, नाही तर नाही, म्हणून परत मला तिच्यासाठी भाकरी बनवावी लागली. तर तुमच्या पण घरी असे 2-2 नमुने असतीलच की एकाला चपाती आणि एकाला भाकरी आवडते असं. तर असू दे म्हटलं, आज रविवार आहे, एक दिवस तरी घरी राहते आठवड्यातून, म्हणून मी हिला म्हटलं आता असू दे, भाकरी बनवून दिली. आणि रोजच्या कसं स्कूलच्या लाईफमध्ये बिझी असते. तर त्यानंतर इथं मी सगळ्यांचा नाश्ता झाला. त्यानंतर मी इथं किचन ओटा वगैरे पुसून घेतला असा, कारण 24 तास पाणी असल्यामुळे ना सवय झाली होती. तर आता पाणी थोडं कमीच वापरायला सांगितलं आणि दिवसभर बंदच असतं पाणी, म्हणून जेवढं पाणी असेल तेवढ्या कामं आवरून घेण्याचा प्रयत्न करते. कारण 24 तास पाण्याखाली असलं की माणसाला ते भरून ठेवलेलं पाणी वापरायला नकोच वाटत असतं. तर एकच टब भरून ठेवते मी किचनमध्ये. तर त्यानंतर इथं बघू शकता आवरल्यानंतर किती क्लीन वाटतं. तर त्यानंतर मला दुपारचं स्वयंपाक करायचा होता, म्हणून मी इथं कुकर वगैरे लावून घेतला आणि फरशी वगैरे सगळं आवरलं होतं. आणि त्यानंतर म्हटलं आता ब्लाऊज घ्यायचा शिवायला. तर ब्लाऊज घेतला मी इथं शिवायला आणि अस्तर वगैरे असं सगळं जोडून घेतलं स्लीवला. आणि स्लीवचे शिवायचं असं काही होतं की लेस वगैरे लावून शिवायचं होतं. तर त्याला मी पहिल्यांदा शिवत आहे ही फॅशन. तर त्यानंतर इथं घरं वगैरे अशी आखून घेतली मी आणि लेस लावायचं म्हणून मी इथं लेस लावायला लागली. आणि 3 मीटर जी लेस आणली होती तीच माझ्याकडून आता कमी पडत होती. हाच माझ्याकडून आज मोठा गोंधळ झालेला, कारण मला काहीच अंदाज नव्हता की किती लागेल का, असा ह्याचा काहीच अंदाज नव्हता. मी अंदाजे 3 मीटरच आणला होता. तर मला टेन्शनच आलं होतं. आणि त्यानंतर इथं बघू शकता कमी पडली मला लेस. तर एका हाताला पुरली आणि एका हाताला नाहीच पुरली. तर मी असू दे म्हणून आता मार्केटमध्ये परत आणायला गेली. तर मला ही लेसच भेटत नव्हती. इतका गोंधळ झाला माझ्याकडून. आता तुम्हीच तुमच्या पण बाबतीत असं घडलं आहे का कधी? का अंदाजच लागत नाही कधी कधी. आणि मला तर खरंच काहीच सुचत नव्हतं. आणि मी आणायला गेली होती तिथं पण मला ह्या कलरची लेसच भेटली नव्हती. आता भेटेल तर आपलं नशीब म्हणायचं, नाही तर अवघडच होणार. तर मी आणायला म्हणून गेली होती आणि तसंच थोडं यांना फिरून आणायचं म्हणून गेली होती, भाजी पण घेऊन यायची म्हणून. तर खरंच आपल्याला थोडी तरी माहिती हवीच असते, नाही तर कितका गोंधळ असतो. अजबच करण्यासारखी आहे ही गोष्ट. आणि बघू शकता रात्रीचं गर्दी पण भरपूर असते. भाजी वगैरे घ्यायला गेलो होतो तिथं. तर आजचा व्लॉग असा होता. बाय बाय फ्रेंड्स.